आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जन आंदोलन करण्यात येत आहे। काही दिवसापूर्वी सरकारनं मागच्या अधिवेशनामध्ये जन सुरक्षा कायदा त्या ठिकाणी पारित केलेला आहे। त्या कायद्याचा निषेध म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षाकडून आमच्या जे आहेत मित्र पक्षाकडून त्या ठिकाणी निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। कारण आपण सगळ्यांना बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन असेल मोर्चे असेल या ठिकाणी काढता येतील आणि या जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून हा कायदा या ठिकाणी सरकारनं जे पारित केला या कायद्यामध्ये अनेक जाचकाठी त्या ठिकाणी घातलेल्या आहेत की ज्या ठिकाणी सरकारच्या विरोधात कोणी बोललं किंवा सरकारच्या विरोधात मोर्चे काढले किंवा सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर अशा ठिकाणी या लोकांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जे आंदोलन करतील मोर्चे काढतील अशा लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम या जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी ज्या न्याय हक्कासाठी जे आंदोलन असतील मोर्चे असतील उपोषण असतील ते केल्या जातात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलेलं आहे। आणि या कायद्यामध्ये या ठिकाणी जन सुरक्षा कायदा सरकारने जे पारित केला या कायद्यामध्ये या जाचकाठी असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये सरकारला त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला जे आहे ते सरकारच्या विरोधात कुठले आंदोलन करता येणार नाहीत, कुठले उपोषण करता येणार नाहीत, कुठलं त्या ठिकाणी मोर्चा काढता येणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी जे आहे या जन सुरक्षा कायद्याचा निषेध करण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापुढे या ठिकाणी आम्ही करत आहोत। आणि